महिन्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे। तांत्रिक कारणामुळे किंवा ई-केवायसी प्रक्रिया अभावी ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी ही बातमी। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हप्ते मिळाले नव्हते, त्यामुळे अनेक ठिकाणी या बहिणी आक्रमक झाल्या होत्या। जिल्हा कार्यालयावर अनेक बहिणींनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, लाडक्या बहिणींची ई-केवायसी पुन्हा सुरू झालेली आहे। आता फक्त 2 प्रश्नांची द्यावी लागणार सांभाळून उत्तरे, अन्यथा तुम्हाला जो आजपासून पुढे लाभ मिळणार आहे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा, तो मिळणार नाही। लक्षात घ्या, मी पुढे डिटेलमध्ये सगळी माहिती सांगणार आहे। 2 मिनटं फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, कारण हे व्हिडिओ तुम्ही जर पाहिला व्यवस्थित तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि हप्तेसुद्धा तुम्हाला येतील। कारण बऱ्याचदा काय होतं, सर्व लाडक्या बहिणींना हप्ते येतात। आपण डिसेंबरचाच हप्ता बघितला असेल, भरपूर लाडक्या बहिणींना आला नाही, कारण त्यांनी व्हिडिओ संपूर्ण नीट पाहिला नाही। मी काय बोलत होतो ते त्यांनी ऐकलं नाही आणि चुका केल्यात। आता बघा, पैसे कधी येणार मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कोणाला येणार हेही सांगणार आहे, त्यासाठी काय करावं लागणार हे सुद्धा सांगणार आहे। पहिला आपण बघूया, ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे। लाडकी बहिणीच्या वेबसाईटवरती जायचं आहे। तुम्हाला हे 2 प्रश्न दिसतील। याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न काय लिहिलेला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही। इथं तुम्हाला सरळ नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, लक्षात घ्या। ओके, दुसरा प्रश्न बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग ह्याच्यामध्ये संस्थेतून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन घेत आहे, इथं सुद्धा तुम्हाला नाही हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि खाली जी चौकट दिसते आहे, उपरोक्त अ क्रमांक ए आणि बी मध्ये दिलेली माहिती खरी असून खोट्या वेळेस खोटी माहिती दिलेली कारवाईस पात्र आहे, इथं टिक मार्क करून सबमिट करायचं आहे। लक्षात आलं? पहा, जर तुम्ही इथं चुकून जर आहे ह्या पर्यायावरती क्लिक केलं किंवा तो पर्याय सबमिट केला, सिलेक्ट केला, तर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमधून कायमचं काढून टाकण्यात येणार आहे आणि ते अपात्र लाभ यादी आहे त्याच्यामध्ये ॲड केला जाणार आहे। त्यामुळं ह्या 2 प्रश्नांची उत्तरं खूप महत्त्वाची आहे आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना लगेच व्हॉट्सअपला शेअर करा, लगेच, कुठलाही उशीर न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लगेच व्हॉट्सअपला शेअर करा। कारण ही 2 प्रश्नांची उत्तरं नाहीच आहे, नाही असंच पाहिजे आहे। जर तुम्ही आहे असं सिलेक्ट केलं तर तुमचं नाव बाद केलं जाणार, हे 100% आहे। आता तुम्ही ठरवायचं आहे, तुमच्या घरी कोणी सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहे का किंवा कोणी कार्यरत आहे का, ते तुमच्यावर डिपेंड आहे। परंतु जर तुम्हाला लाभ हवा असेल तर तुम्हाला हे नाही हा पर्याय इथं निवडणं गरजेचं आहे। आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीनं कळत नसेल तर तुम्ही शेजारच्याची मदत घेऊ शकता, ते सुद्धा तुम्हाला हे सिलेक्ट करून देतील। परंतु मी स्वतः तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं आहे, फक्त नाही हा पर्याय सिलेक्ट करून खाली चौकट दिसते, त्या चौकटीत क्लिक करून सबमिट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे। जर ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जायचं आहे। अंगणवाडीमध्ये तुम्हाला तिथं अंगणवाडीमध्ये तुम्हाला तिथं एक फॉर्म दिला जाईल। त्या फॉर्ममध्ये तुम्ही लाडकी बहिणीचा लाभ सुरू करण्याबाबत हा फॉर्म घेऊ शकता आणि तिथे सुद्धा तुम्हाला ह्या 2 प्रश्नांची उत्तरं स्वतः मिळतील। त्या फॉर्मवरती तो फॉर्म तुम्ही स्वतः लिहून नाही करून असं क्लिक करून तिथे स्वतःची सही करून त्याला तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स जोडून तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो तिथं टाकून तो त्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे। असं जर केलं तर तुम्हाला 100% तुमच्या मोबाईलवरती 3 महिन्याचे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 4,500 रुपये जमा होतील। आता ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे बघा, भरपूर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला असेल तर त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते येतील आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 4 महिन्याचे 6,000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहेत। होय, 6,000 रुपये। आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील त्यांना 0 रुपये येणार आहेत। डायरेक्ट एकही हप्ता तुम्हाला आता मिळणार नाही। त्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, व्हिडिओ पूर्ण पहा, कुठलीही चूक करू नका, कारण ही अखेरची संधी असणार आहे।
अखेरची संधी असणार आहे. यापुढे जर तुम्ही चुकून ही EKYC करताना जर चूक केली तर मात्र ही तुम्हाला चूक परत सुधारता येणार नाही, कारण सरकारने 31 मार्चपर्यंत तुम्हाला EKYCची मुदत दिलेली आहे आणि संधी ही एकदाच आहे. एकदा तुम्ही सबमिट केलं की परत दुरुस्त करता येणार नाही. नाही तर तुम्ही मला दादा मग आम्ही परत दुरुस्त करू शकतो का? नाही, दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तिथं अजूनही पर्याय आलेला नाही. तुम्ही फक्त एकदाच EKYC करू शकता. जर त्यावेळेस पण जर चुकलं तर तुम्हाला परत दुरुस्तीचा पर्याय येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता भरपूर लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती आजपासून वितरणाला सुरुवात होणार आहे. होय, आता ते कुठल्या लाडक्या बहिणी होणार आहे? पहिल्यांदा ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता येईल. आज डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे सुरू करण्यात येईल. कारण ज्या लाडक्या बहिणी आपण जर बघितलं तर डिसेंबरचा हप्ता हा 30%च लाडक्या बहिणींना आला होता, बरोबर. 70% लाडक्या बहिणी अजूनही डिसेंबरच्या लाभापासून वंचित आहेत, हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर. आता मला पटापटा कमेंट्स करायच्यात की कोणाकोणाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आलेला होता. पटकन कमेंट करायचं आहे. पहा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मी सरकारकडे तुमच्या वतीने कुठलीही प्रकारची मागणी ही करू शकत नाही, कारण माझ्याकडे कुठलाही पुरावा इतर राहत नाही. जोपर्यंत मला कमेंट्स येत नाहीत, 1000-2000 कमेंट्स येत नाहीत, तोपर्यंत मला सरकारपर्यंत कुठलीही मागणी करता येत नाही. कारण सरकार काय म्हणते, 2.5 कोटी लाडक्या बहिणीमधून तुम्ही जर फक्त मला 50, 100 आणि 200 लाडक्या बहिणींचं पुरावा देत असाल तर ह्याला काय मान्यता देणार? कारण त्या लाडक्या बहिणी अपात्र असतील म्हणून त्यांना हप्ते आले नसतील असं सरळ सांगण्यात येत असेल. त्यामुळं तुम्हाला कमीत कमी 2-3 हजार अशा कमेंट्स तुम्हाला तिथं करणं गरजेचं आहे, कारण पुरावा हा ठोस असणं आपल्याकडे गरजेचं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना हे माझं सांगणं आहे, कमेंट्स करा. तुम्हाला हप्ते किती आले, तुमची EKYC काय झालं आहे, तुमचं जिल्हा कोणता आहे, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही मला जर माहिती दिली तर मी तुमच्या वतीनं काही मागण्या सरकारकडे करू शकतो. ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता रखडलेला आहे त्यांच्या वतीने आपण मागणी करू शकतो. तर भरपूर जिल्ह्यात काय होतं आहे, जसं हिंगोली असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, भरपूर ठिकाणी लाडक्या बहिणी स्वतःहून हे पुढाकार घेत आहेत आणि महिला व बालविकास विभागाला जाऊन विचारत आहेत की आमच्या हप्त्याचं काय झालं. तर असे सुद्धा उपक्रम भरपूर लाडक्या बहिणी करत आहेत. त्यांचंसुद्धा अभिनंदन, कारण त्यांना हप्ते का आले नाहीत हा त्यांना विचारणं हा त्यांचं काम आहे आणि त्यांना योग्य ती उत्तरसुद्धा मिळत आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाचेसुद्धा आभार आहे. त्यामुळे पटापटा आपल्या वतीने जे कामं राहिलेले आहेत ते करून घ्या. बँक खातं व्यवस्थित चालतं आहे का बघा, कुठलंही अडचण नसायला पाहिजे. आधार कार्ड अपडेट आहे का बघा, ते ॲक्टिव्ह आहे का बघा, लिंक आहे का बघा, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे का पहा. ह्या सगळ्या गोष्टी आपण करणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा एकही हप्ता इथून पुढे जमा होणार नाही, ह्याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि आता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.